आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात दुसऱ्या दिवशी हे आंदोलन. सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन. जयंत पाटलांच्या समर्थकांकडून रास्ता रोको. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये आंदोलन. आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन. पडळकरांवर निलंबनाच्या कारवाईची केली मागणी. कोल्हापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन. ऐतिहासिक दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं जोरदार घोषणाबाजी. खासदार संजय राऊतांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवला. राऊत यांच्या भांडूपच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. घरात घुसून मारू, राजेश मोरेंची धमकी. मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयासमोरची घटना. दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाकडून उपोषण मागे. भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टाईला यश. गोरखनाथ राठोड यांचं उपोषण मागे. पुणे नाशिक महामार्गावर गॅसची गळती. सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅस गळती. परिसरात भीतीचं वातावरण. पंढरपूरमध्ये काल रात्री दमदार पाऊस. शहरात तब्बल 71 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद. अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लवकरात लवकर पंचनामे करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. धाराशिवच्या उमरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. बेळंब रस्त्यावर असलेल्या पुलावर साचलं पाणी. अनेक गावांचा संपर्कही तुटला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.